आम्हा मालवण्यांचा ना जीव अडकलेला असतो या कुळथाच्या पिठीत. ही ना मस्तपैकी जात्यावर भरडलेली गावावरून मला पाठवलेली ही कुळथाची पिठी आहे. चला तर आज तीच मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. काय करायचं, 1 वाटी पाणी घेतलेले आहे, 2 चमचे कुळथाचं पीठ, पाव चमचा हळद आणि मिरची पावडर त्या पाण्यामध्ये आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. चांगल्यापैकी अजिबात त्याच्यामध्ये गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत आणि हे सर्व मिश्रण जे आहे पाण्यामध्ये डायल्यूट करून घ्यायचं आहे. तर कुळथाची पिठी जी आहे ना, हे प्रत्येक मालवण्यांचं हा आवडता काय आहे, मालवणी एक प्रकारचा सूपच आहे. कुळथाची पिठी आणि भात, आहा हा मस्त कॉम्बिनेशन असं हे आहे. तर आता आपण कुळथाची पिठी करूया. एखादं वाडगं घ्यायचं, त्यामध्ये फोडणीसाठी तेल ओतायचं, एक बारीक चिरून कांदा टाकायचा आहे. हा एकदम छोटा कांदा आहे जो मी घेतलेला आहे. तेलामध्ये मस्तपैकी आपल्याला हा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा लालसर झाला की आपल्याला काय करायचं की हे जे डायल्यूट केलेलं मिश्रण आहे हे त्यामध्ये ओतून द्यायचं आहे. तुम्ही हवं फोडणीला तुम्हाला आवडत असेल तर 1-2 लसूणही तुम्ही ह्या कांद्यासोबत फोडणीला लसूणही टाकू शकता. आता मात्र हे जे मिश्रण आहे ना, टाकल्यानंतर सतत ढवळत राहायचं आहे. ढवळलं नाही तर ते एकत्र गट्टा होऊन त्याचा जातो. तर यामध्ये बघा, तुम्हाला जेवढं जाडसर पिठी हवी असेल त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे आणि जसं जसं हे मिश्रण जे आहे हे उकळत जाईल तसं तसं ते मिश्रण आटत जाणार आहे. तर बघा, हे मिश्रण टाकल्यानंतर सतत तुम्ही ढवळत राहा, म्हणजे हे मिश्रण काय होणार नाही, खाली लागणार नाही. आता बघा, हे आपले कुळथाची जी पिठी आहे मस्तपैकी आता घट्टसर अशी झालेली आहे. कुळथाची पिठी ना भातावरती घट्टसरच अशी छान लागते. ही तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये, पावसाळ्यात अशी नुसती उचलून पण पिण्यासाठी खूप छान अशी लागते. तर बघा, ही कुळथाची पिठी आपली रेडी झालेली आहे. तुम्ही कशा प्रकारे ही कुळथाची पिठी बनवता मला नक्की सांगा. वरती चवीप्रमाणे आता बघा, पिठी उकळत आल्यानंतर हे चवीप्रमाणे शेवटी मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी तुम्ही ही जी कुळथाची पिठी आहे गरम गरम खाण्यात जी मजा आहे ना, काय सांगूच तुम्हाला मी. तर बघा, ही आता कुळथाची पिठी आपली रेडी झालेली आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर शिवरून घ्यायची आहे मस्तपैकी आणि भातावर टाकून गरमागरम अशी तुम्ही ही खाऊ शकता. गरम गरम खाण्याची मजा औरच आहे. तर बघा, ही आपली कुळथाची पिठी मस्तपैकी फक्त 3-4 मिनटं मी नंतर उकळली होती. तर आता ही आपली भातावर टाकायची आणि मस्तपैकी त्याचा आस्वाद घ्यायचा. तर तुम्ही अशी कुळथाची पिठी आणा, बनवा, खा आणि मस्तपैकी एन्जॉय करा. तर कशी वाटली तुम्हाला कुळथाची पिठी आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता हेही मला कमेंट करून सांगा. बरेच जण ह्यामध्ये किसलेलं खोबरंही टाकतात, ते तशीही छान लागते. तुम्हाला जर आवडत असेल तर वरतून थोडंसं खोबरंही टाकू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.